सातबारा जर आपण बघितला, तर काही सातबारांवरती सर्वे क्रमांक, हिस्सा क्रमांक आणि काही सातबारांवरती गट क्रमांक असा उल्लेख केलेला असतो. आता याची थोडक्यात माहिती देणारा एक व्हिडिओ आपण याच्या अगोदरच केलेला आहे. पण ह्या विषयात अनेक लोकांच्या अनेक शंका होत्या, म्हणून या विषयावर पुन्हा नव्याने एक छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहोत. आता जेव्हा एखाद्या जमिनीची पहिल्यांदा मोजणी केली जाते, तेव्हा त्याला सर्वे क्रमांक दिला जातो. कालांतराने सर्वे क्रमांकाचं जसं-जसं विभाजन होतं, मग ते खरेदी विक्रीने असेल, वारसा हक्काने असेल, वाटपाने असेल आणि जेव्हा त्याचे तुकडे पडले जातात, तेव्हा मग त्या सर्वे क्रमांकाला अजून एक हिस्सा क्रमांक दिला जातो. आणि जेव्हा एखाद्या प्रभागामध्ये किंवा एखाद्या भागामध्ये तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याअंतर्गत एकत्रीकरण योजना राबवली जाते, तेव्हा एकत्रित तुकड्यांना गट क्रमांक दिला जातो. म्हणजे सगळ्यात पहिले सर्वे क्रमांक असतो. सर्वे क्रमांकाचे तुकडे करायची वेळ येते, तेव्हा सर्वे क्रमांक आणि हिस्सा क्रमांक येतो. आणि त्या भागामध्ये जेव्हा एकत्रीकरण योजना राबवली जाते, विविध सर्वे क्रमांक, हिस्सा क्रमांक एकत्र केले जातात, तेव्हा त्या एकत्रित जो प्रकार असतो, त्याला गट क्रमांक असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला सातबारावर जर सर्वे क्रमांक, हिस्सा क्रमांक दिसला, तर याचा अर्थ तिथे अजून एकत्रीकरण योजना राबवण्यात आलेली नाही आहे. आणि जर तुम्हाला सातबारावरती गट क्रमांक दिसला, तर याचा अर्थ असा आहे, की त्या भागामध्ये एकत्रीकरण योजना राबवलेली आहे आणि आत्ता तुम्ही जो गट क्रमांकाचा सातबारा बघताय, त्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अनेक तुकड्यांना एकत्रित करून तो गट बनवण्यात आलेला आहे. विशेषतः जेव्हा गटासंदर्भात आपल्याला खरेदी, विक्री, हस्तांतरण इत्यादी निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा नुसता आजचा गट क्रमांक बघून पुरेसं नसतं. कारण बरेचदा काय होतं, की गट ज्या तुकड्यांनी बनून बनलेला आहे, त्या जुन्या सातबारांवरची सगळी माहिती गटाच्या सातबाऱ्यावर येतेच असं नाही. म्हणून जेव्हा गटाचे व्यवहार करायची येते, तेव्हा गटाच्या अनुषंगाने तिकडल्या एकत्रीकरण योजनेची माहिती मिळवावी आणि त्या गटामध्ये जे जुने सातबारा होते, ते सुद्धा आपण एकदा तपासून बघावे. म्हणजे जुने सातबारा आणि जुन्या सातबाऱ्यांचा नवीन झालेला गट याच्यात माहिती जशीच्या तशीच आलेली आहे का काही तफावत आहे? तफावत असेल तर त्याचा आपल्या व्यवहारावर, खरेदीवर काही विपरीत परिणाम होणार आहे का? हे एकदा तपासून मगच पुढे जावं. म्हणजे नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. धन्यवाद.